हाय फ्रेंड्स, स्वागत आहे स्वारा कम्प्युटर्स एआय वर्ल्ड मध्ये. चला पाहूया आज कोणता सब्जेक्ट घेऊन आलेत आमचे विद्यार्थी. नागराज आणि नागपाशाचा सामना. नागलोकात जन्मलेला नागराज हा अद्वितीय शक्तींचा धनी होता. त्याच्या शरीरात लाखो सर्प वास करत होते, जे त्याच्या आज्ञेनुसार कुठल्याही रूपात प्रकट होत. निरपराधांचे रक्षण करणे आणि अन्यायाचा नाश करणे हेच त्याचे ध्येय होते. पण त्याच्या या मार्गात उभा होता त्याचा चिरशत्रू नागपाशा. नागपाशा हा काळ्या विद्या आणि दुष्ट शक्तींचा उपासक होता. त्याला अमरत्वाची लालसा होती. नागलोकातून मिळालेल्या शक्तींचा दुरुपयोग करून तो जगावर राज्य करायचे स्वप्न पाहत होता. एका दिवशी नागपाशाने आपली काळी मायाजालं वापरून शहरात दहशत माजवली. नागांच्या रूपातल्या भयंकर राक्षसांना त्याने सोडले. हे राक्षस जिथे जात तिथे विध्वंस करत, लोक भयभीत होऊन आपल्या घरातून पळत होते. तेव्हा नागराज शहरात दाखल झाला. त्याने डोळे मिटून नागशक्तीला जागृत केले आणि क्षणात त्याच्या शरीरातून हजारो हिरवे सर्प बाहेर पडले. हे सर्प लोकांचे रक्षण करत नागपाशाच्या राक्षसांशी भिडले. काही वेळाने संपूर्ण आकाश हिरव्या व काळ्या सर्पांच्या लढाईने थरथरू लागले. नागपाशा मात्र सावल्यांमधून हसत होता. नागराज, तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या मायाजालाला हरवू शकत नाहीस, तो गरजला. नागराजने शांतपणे उत्तर दिले, तुझी शक्ती दुष्टतेवर आधारलेली आहे, नागपाशा. ती कायम टिकणार नाही. दोघांमध्ये प्रचंड लढाई सुरू झाली. नागराजच्या प्रत्येक वाराला नागपाशा काळ्या धुरात रूपांतर करून टाळत होता. पण नागराजने आपल्या अंतर्मनातील शक्ती एकवटली आणि सर्पसूत्र नामक अंतिम प्रयोग केला. क्षणात नागराजच्या शरीरातून निघालेले तेजस्वी नाग नागपाशाला वेढून त्याला जमिनीवर आपटले. नागपाशाच्या काळ्या मायाजालाचे जाळे भंगले. नागराक्षस नाहीसे झाले आणि शहरावर शांतता पसरली. जखमी नागपाशा म्हणाला, हा पराभव माझा शेवट नाही, नागराज. मी पुन्हा येईन. नागराजने त्याला कैदेत टाकले आणि शहरातील लोकांसमोर उभा राहून म्हणाला, जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत नागराज तुमच्या संरक्षणासाठी सदैव उभा आहे. लोकांच्या आनंदाने आणि जयघोषाने आकाश भारावून गेले. मग कसा वाटला आजचा एआय व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.